आज आपले गुरुवर्य बागेसर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मी गेले 3-3.5 वर्ष येतोय। त्या 3-3.5 वर्षामध्ये बरेच स्थित्यंतर झाली। मी याच्या पूर्वीसुद्धा राजाराम तलावाकडे व्यायाम चालू असायचा। पूर्वी युनिव्हर्सिटीच्या आपल्या वॉकिंग ट्रॅकच्या त्या साईडला असायचा। नंतर या ठिकाणी सुरू झाला। या ठिकाणी व्यायामामध्ये वेगवेगळी स्थित्यंतर होत गेली, तसेच सरांच्या आयुष्यात सुद्धा वेगवेगळी स्थित्यंतर होत गेली। सरांनी वाईट काळ बराचसा बघितला। त्या काळामध्ये सुद्धा इथं त्यांच्या स्फूर्तीनं आणि त्यांच्या प्रेरणेनं व्यायाम हा चालूच होता। त्यानंतर सर त्यातून सुद्धा पूर्ण बरे होऊन आले आणि पुन्हा त्याच उर्मीनं त्याच ताकदीनं पुन्हा व्यायाम घेत राहिले आणि आमचं आरोग्य सुदृढ करण्याच्या दृष्टीनं स्वतःचं आरोग्य खराब असताना सुद्धा त्यातूनच आम्हाला प्रेरणा देत राहिले आणि आमचं आयुष्य अजूनही चांगलं करत गेले। इथं आलेल्या प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्माचा आहे, वेगवेगळ्या कर्माचा आहे, वेगवेगळ्या वयाचा आहे, परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे इथं आल्यानंतर सगळ्यांचं वय शून्य आहे, सगळ्यांचा धर्म एक आहे, सगळ्यांचं कर्म एक आहे। इथं आल्यानंतर प्रत्येकजण समरस होऊन व्यायाम करत जातो। सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये ताकद अशी आहे की इथं सर जर आले नाहीत तर इतर कोण ना कोणतरी व्यायाम घेत असतो, परंतु सर आल्यानंतर जी शिस्त लागते, सर आल्यानंतर जे होतंय की बाकीचे कोणतरी घ्यायला लागले तर हे बास आता नको, हे नाही ते नाही, पण सर आल्यानंतर जे होते ते प्रत्येकजण मारून उठून का होईना पण करतोच म्हणजे करतोच। आणि ते झाल्याशिवाय तेवढी शरीराला लवचिकपणा पण येत नाही आणि काही नाही। सरांनी आजपर्यंत जे काही सांगत आलेत की तुम्ही मीपणा सोडा, तोपर्यंत तुम्ही काहीही अचीव करू शकणार नाही आहे। तो मीपणा सोडायचा अजूनही आम्ही प्रयत्न करतोय, सर्वजणच प्रयत्न करतोय, पण तो मीपणा सुटणं खूप अवघड आहे। पण सरांच्या प्रेरणेनं आम्ही हे करत राहू आणि सरांना वाढदिवसा दिवशी आमची हीच सदिच्छा आहे की आम्ही मीपणा सोडू आणि त्याच्याशी समोर होतो।